कल्याण डोंबिवली महापालिकेत निवडून आलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल. गटस्थापनेसाठी मधुर पाटील आणि कीर्ती ढोणे या नगरसेवकांच्या घरावर जिल्हाध्यक्षांनी नोटीस लावली. नाशिकच्या मालेगावात नवीन समीकरण जुळण्याची शक्यता. इस्लाम पार्टीच्या शिष्टमंडळानं एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल यांची भेट घेतली. इस्लाम पार्टी आणि एमआयएमला सोबत घेऊन सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा झाली. इस्लाम पार्टी आणि एमआयएमनं विरोधात निवडणूक लढवली होती. सोलापूर महापालिकेत जयकुमार गोरेंकडून नवनियुक्त नगरसेवकांचा सन्मान. सोलापूरमध्ये भाजपचा 102 पैकी 87 जागांवर विजय. आगामी निवडणुकीसाठी अबकी बार भाजप सरकार असा भाजपचा नारा. सोलापुरात मंत्री जयकुमार गोरेंची खासदार प्रणिती शिंदेंवर टीका. 20 पाऊल मागे नाही तर 50 पाऊल खाली पडलेत. गिरे तो भी टांग ऊपर अशी त्यांची भूमिका. गोरेंचं टीकास्त्र. झुकना हमारी फितरत नहीं, 2 कदम पीछे हटे है पर सिर्फ अगली छलांग लगाने. प्रणिती शिंदेंनी आशावाद व्यक्त केला होता. नांदेडमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा पराभूत उमेदवाराच्या घरासमोर धिंगाणा. जिल्हाप्रमुख उमेश मुंडेंचा मुलगा महानगरपालिका निवडणुकीत विजयी. दीपक पाटलांच्या घरासमोर फटाके फोडले. नाशिक महापालिकेचे सभागृह सज्ज. नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी सुसज्ज अशा सोयीसुविधा सभागृहात उपलब्ध. 2022 पासून नाशिक पालिकेत प्रशासकीय राजवट. पालिकेतील सभागृह बंद होतं. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार. ठाकरे सेनेकडून मनसेला जिल्हा परिषदेची 1 जागा. मनसेतून विधानसभा लढलेले उमेदवार प्रमोद गांधी शृंगारतळीमध्ये जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कार्यालयात राडा. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात कामकाजात अडथळा. एकावर गुन्हा दाखल. रायगडमध्ये युती झाली तरी ठीक, नाही झाली तरी ठीक. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी गोगावलेंची भूमिका. पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपनं डावलल्यानंतर मंत्री भरत गोगावलेंचा आक्रमक पवित्रा. कोल्हापुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकांसाठी महायुती फिसकटण्याची चिन्ह. तर महाविकास आघाडीमध्ये देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिघाडी. कागल, राधानगरी, हातकणंगले, चंदगड तालुक्यात महायुतीमध्ये अंतर्गत लढाई. परभणीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती होणार. मंत्री संजय राठोड, मेघना बोर्डीकर आणि स्थानिक नेते जागावाटप ठरवणार. राष्ट्रवादी मात्र परभणीत स्वबळावर लढण्याच्या तयारीत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद एकत्रित लढण्यासाठी शिवसेना भाजपकडून प्रयत्न. अशातच शिवसेना आमदार अब्दुल सत्तारांकडून सिल्लोडमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार अशी घोषणा. सिल्लोडमध्ये भाजपची ताकद नसल्याचं वक्तव्य. महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पाऊस पडेल. 35 लाख नोकऱ्यांची संधी निर्माण होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचं दावोसमध्ये वक्तव्य. राज्यात सध्या 3री मुंबई उभी राहत असून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. पालघर जिल्ह्यातील वाढवण जगातील टॉप 10 बंदरांपैकी एक असेल. वाढवण बंदर भारताच्या सागरी व्यापाराची दिशा बदलेल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. पालघर जिल्ह्यातील चारोटीहून निघालेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. वाढवण आणि मुरबे येथील जिंदाल बंदराला विरोध. यासह अदानी कंपनीनं लावलेल्या स्मार्ट मीटर विरोधातही मोर्चा. पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजसमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. निवडणूक झाली, आता आमच्याकडे लक्ष द्या असं म्हणत आंदोलन. कॅन्टीन, स्कॉलरशिप, फी सवलत अशा विविध 25 मागण्यांसह आंदोलन. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक. शेतकऱ्याच्या मुलाची सुवर्णपदकाला गवसणी. मलेशिया, थायलंड इथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचा पैलवान किशोर पवार यानं देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघाचं दर्शन. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या आडेगाव गेट परिसरात पर्यटकांना जंगल सफारी दरम्यान वाघाचं दर्शन. गोविंद नेहारे आणि श्रावण बोंद्रे यांनी विश्रांती घेत असलेल्या वाघाची दृश्य कॅमेऱ्यात टिपली आहेत. भंडाऱ्यात गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरचा शेतीला फटका. शेकडो एकर शेती पाण्याखाली. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं संपूर्ण शेती प्रशासनानं अधिग्रहित करण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील धानाचे 580 कोटींचे सुकारे थकले. 4 महिन्यांपासून शेतकऱ्यांची पायपीट. रब्बी हंगामापूर्वी शेतकरी संकटात.
पुण्यातल्या कर्वेनगर परिसरात मैलामिश्रित पाणी पुरवठा, दूषित पाण्यामुळे जुलाब, उलटी, ताप, त्वचारोग यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. जळगावच्या नशिराबादमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीतल्या कामावरून वाद उफाळल्यानं 2 गटात तुफान हाणामारी. दोन्ही गटांकडून दगड आणि विटांचा वापर. 16 ते 17 जण जखमी. पोलिसांकडून शांततेचं आवाहन. पुण्याच्या येरवडा परिसरातल्या एका हॉटेलमध्ये टोळक्याचा राडा. मॅनेजरला टोळक्याकडून मारहाण. हॉटेलमधील सामानाचीही तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न. तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी खाक्या दाखवत आरोपींना गुडघ्यावर आणलं. डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात परप्रांतीय तरुणाला चोप. अश्लील चाळे करून महिलेशी गैरवर्तन करत असल्यानं महिलांनी परप्रांतीय तरुणाला चोप दिला. नाकाबंदी दरम्यान बुलढाण्याच्या मलकापूर तालुका पोलिसांकडून 2 वेगवेगळ्या कारमधून 47 लाखांची रोकड जप्त. ही रोकड नेमकी कुठून आली आणि कुठे नेली जात होती या संदर्भात जीएसटी आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू. खालापूरच्या HP कंपनीत गॅस बॉटलिंग प्लांटच्या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आगीच्या 2 दिवसांनंतरही परिसरात धुराचे लोळ. नारंगी ग्रामस्थांकडून कंपनी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी. इलेक्ट्रिक दुचाकीनं अचानक पेट घेतला. सोलापूरच्या जम्बो किड स्कूल समोरची घटना. शेजारून जाणाऱ्या महिलेनं आग लागल्याचं चालकाच्या लक्षात आणून दिल्यानं 3 वर्षीय चिमुकली बचावली. गोवा मुंबईनंतर आता सोलापुरातून इंदूरसाठी देखील विमानसेवा. सोलापूर मुंबई विमानसेवेचा इंदूरपर्यंत विस्तार. सोमवार, बुधवार, गुरुवार अशी आठवड्यातून 3 दिवस ही विमानसेवा उपलब्ध असेल. नागपूरच्या मानेवाडा परिसरात राहणाऱ्या उत्तमराव लाखुंडेंनी 250 जॅक लावून घर 5 फूट वर उचललं. सिमेंटच्या उंच झालेल्या रस्त्यामुळे खाली गेलेल्या त्यांच्या घरात पावसाचं पाणी शिरत असल्यामुळे थेट घरच वर उचललं. कांदिवली बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम पूर्ण. त्यामुळे विरार लोकल आणखी फास्ट धावणार. मुंबई सेंट्रलपासून बोरिवलीपर्यंत मेल एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन परस्परांना अडथळा न बनता स्वतंत्रपणे धावणार. पश्चिम रेल्वेवरील 102 लोकल फेऱ्या आज रद्द. कांदिवली कारशेडमधील तांत्रिक देखभाल दुरुस्तीचं काम तसंच कांदिवली ते मालाड स्थानकादरम्यान जलद मार्गावर वेगमर्यादा लागू केल्याचा परिणाम. प्रवाशांचे मात्र हाल. 10वीच्या परीक्षेचं हॉल तिकीट आजपासून ऑनलाईन उपलब्ध होणार. हॉल तिकीटवर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आणि शाळेचा शिक्का असणं आवश्यक. यंदा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे मुंबई आणि महाराष्ट्रात पुन्हा थंडीत वाढ. पुढील 24 तास या गारव्याचा प्रभाव कायम राहणार. त्यानंतर मात्र तापमानात वाढ होणार. हवामान विभागाचा अंदाज. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये देशभरातून 400 आदिवासी बांधव सहभागी होणार. सरकारकडून देशभरातून 400 आदिवासींना प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण. पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीची चर्चा असताना ज्येष्ठांनी आता निवृत्त व्हावं असा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सल्ला. दरम्यान हा सल्ला भाजपतील ज्येष्ठ नेत्यांना टोला असल्याची चर्चा. उत्तर प्रदेशातल्या बांदा इथं धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं मोठं विधान. ज्या दिवशी चंद्र तिरंग्यात दिसेल त्या दिवशी कोणताही हिंदू जिवंत राहणार नाही. देशात जातीवाद नाही, राष्ट्रवाद प्रबळ झाला पाहिजे. धीरेंद्र शास्त्री यांचं वक्तव्य. जम्मू काश्मीरच्या किश्तवाड परिसरात सैन्याचं सर्च ऑपरेशन. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित ठिकाणं आढळली. 3 महिने पुरेल इतकं खाद्यही परिसरात आढळलं. मोठ्या कटासाठी प्लान आखला जात असावा असा संशय. कोलकातामध्ये प्लास्टिकच्या गोदामाला आग. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ. आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अद्याप अस्पष्ट. रशियातल्या ख्रिस्ती बांधवांकडून एपिफेनी उत्सव साजरा. नदी तलाव असलेल्या ठिकाणी बर्फाळ पाण्यात उडी मारून एपिफेनी उत्सव साजरा करण्याची अनोखी परंपरा. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आयईडी स्फोट. एका चिनी रेस्टॉरंटसमोरून जाणाऱ्या वाहनात मोठा स्फोट. अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 2 चिनी नागरिकांचा समावेश तर अनेक जण जखमी. भारत न्यूझीलंडमध्ये नागपुरात उद्या पहिला T20 सामना. एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार. नागपुरात उद्या होणाऱ्या भारत न्यूझीलंड क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार. 650 रुपयांच्या तिकिटांची 2,500 रुपयात विक्री. पोलिसांकडून एकाला अटक.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.